तीन महिने अंधारात असणाऱ्या एका गावात आमदार विनोद निकोले यांनी प्रकाश पोहोचवला आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जामशेत गोरवाडी कामडीपाडा येथील ग्रामस्थ गेल्या 3 महिन्याभरापासून अंधारात जीवन जगत होते। मात्र आता डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांच्या प्रयत्नामुळे अखेर 3 महिन्यांच्या अंधारातून येथील ग्रामस्थांना दिलासा मिळालाय। जामशेत गोरवाडी कामडीपाडा येथील लाईट कनेक्शन गेल्या 3 महिन्यांपासून कट करण्यात आले होते। मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आले असून हे शक्य झालं आहे डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे। या गावात काही कारणास्तव विजेचे कनेक्शन कट करण्यात आले होते। 3 महिन्यांपासून येथील ग्रामस्थ अंधाराचा सामना करत जीवन जगत होते। मात्र ग्रामस्थांनी 2 मे रोजी आमदार विनोद निकोले यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची निकोले यांनी गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि 3 दिवसातच कामाला सुरुवात झाली। 5 मे रोजी महावितरणचे अधिकारी गणेश दंडगव्हाळ यांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या। आमदार निकोले यांच्या सूचनेनुसार गावात तत्काळ 40 नवीन मीटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। यासोबतच 2 नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे। तर या गावातील जीर्ण झालेले वीज खांब देखील बदलले जाणार आहेत अशी माहिती आहे। तर पुढील 7 दिवसात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे। यावेळी डहाणू तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलंगडा, किसान सभेचे कार्याध्यक्ष व ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत घोरखना, जनवादी महिला संघटनेच्या सेक्रेटरी लहानी दोडा, गावाचे सरपंच कॉम्रेड विकास दोडा, MSEB चे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर ग्रामस्थांच्या दीर्घकालीन समस्येवर तात्काळ उपाययोजना झाल्याने ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केलं। तर आमदार निकोले यांच्या या कार्यपद्धतीबद्दल गावात विश्वासाचे वातावरण निर्माण झालं आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।